एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर संध्याकाळचा टायमिंग झाला होता आणि आहो पण आले होते 5:15 वाजता। त्यांना येतानाच दूध पिशवी आणायला लावली होती, कारण म्हटलं चला आपण चहा पिऊया दोघांसोबत। ते बोलले ठीक आहे, दूध पिशवी घेऊन आले आणि बाहेर ना सनसेटचा व्ह्यू एक नंबर झाला होता। मस्त ऑरेंज झालं होतं सगळीकडे, खरंच खूप भारी वाटत होतं। मग छान एक शूट घ्यावं म्हटलं, छान एक क्लिप तयार होते। मग छान तो शूट घेतला आणि त्याच्यानंतर दूध तापायला ठेवलं होतं लगेचच। आणि नंतर आहो मला बोलले माझ्या वाट्याचा काही चहा ठेवू नकोस, मी बाहेर चाललो मित्रांसोबत, तू एकटीसाठीच ठेव। म्हटलं एवढं दूध तरी कशाला आणायचं। मग ते बोलले जाऊ दे, पी, उद्या आपण पुन्हा एकत्र घेऊया। मग मी छान आहे ना दूध तापायला लगेच ठेवून दिलं आणि म्हटलं आता हे तर गेलेत, मग काय करावं बरं। मग छान आहे ना पटापट दूध तापायला ठेवून दिलं आणि सकाळी जे भांडे घासले होते ना ते संध्याकाळीच आपण लावत असतो। मग पटापट भांडे लावायला सुरुवात केली। मग छान अशी राख आहे ना रिकामी दिसत होती ना, ती म्हटलं छान आता भरलेली दिसल पूर्ण आणि 2 मिनिटात खाली पण होणार होती। मग छान आहे ना पटापट भांडे वगैरे लावून घ्यायचा प्लॅन केला आणि म्हटलं आता स्वयंपाक काय करावं। मग तेच डोक्यात चालू होतं की आता काय करावं बरं। भाजीवाला पण नव्हता रूममध्ये, फक्त बटाटे कांदे टोमॅटो असं काहीच होतं, पण 4-5 वांगे पण नंतर दिसले। म्हटलं चला वांगे बटाट्याची भाजी करूया। माझ्या आहोना ना वांगे आवडतात, पण त्यांना खाल्ले ना थोडीशी ॲलर्जी वगैरे होती आहे। मग सो आहे ना मी जास्त वांगे टाळते ते करणं, पण एखाद दिवशी काय होत नाही, आम्ही महिन्यातनं एकदा तरी आणत असतो। मग त्याच्यानंतर भांडे वगैरे लावून मी लगेच स्वयंपाकाला पण लागणार होते। मग पहिले चहा ठेवला लगेच माझ्यासाठी एकटीसाठी। मग चहा आणि बिस्किट मस्त एन्जॉय केला होता मी, पण मैत्रिणीचा कॉल आला मध्येच आणि मग मस्त चहा आणि बिस्किट एन्जॉय करत 1 तास घालवला, तिच्यासोबत बोलत होते। मग बाकीचं शूट मी विसरून गेले, तिच्यासोबत बोलताना ना मी चपात्या भाजी सगळं करून घेत होते आणि मध्येच आठवलं की यार आपल्याला व्लॉग शूट करायचा आहे। मग पटकन कॅमेरा लावला आणि त्याच्यासोबत बोलत मस्त टाईमपास केला। छान असं मैत्रिणीसोबत बोलता बोलता माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे रेडी झाला होता। आपल्या काही चपात्या फुगत नाही बाबा, आपणच फुगत नाही तर चपात्या कशा फुगणार। मग सिंपल अशा मी चपात्या आणि मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी केली होती। थोडासा रस्सा लागतो आम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला, कारण सकाळी काय डब्याला होत नाही रस्सा देणं। मग छान संध्याकाळी आम्ही रस्त्याची भाजी करत असतो। मग स्वयंपाक रेडी झाला, त्याच्यानंतर जे स्वयंपाकाचे भांडे होते ते पण क्लीन करून घेतले। असा किचन ओटा पण क्लीन करून ठेवला आणि गॅस टाकी संपली होती ती साईडला करून ठेवली आणि छोटा गॅस लावलेला होता। आता हीच गॅस टाकी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तशीच ठेवायची। आणि आम्ही त्या दिवशी चाकणला गाडी सर्व्हिसिंगला गेलो होतो ना घेऊन, तर असे पडदे मी घेऊन आले होते, क्वालिटी 1 नंबर होती। थोडेसे महाग आहेत, पण म्हटलं चला आपल्याला होऊन जातात ती वस्तू। स्टँड नसल्यामुळे मी अशी दोरीला ॲडजस्टमेंट केली आहे। तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहा, मला खूप भारी वाटते। आता व्हिडिओ जराशी ग्रो होत आहे त्यामुळे चला भेटूया पुढे, बाय।